जो 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 मंडळी हा बघा शेततळा किती भरलेला आहे. शेततळा तर मंडळी इथं कडुकान दिसलेला आहे. हा बघा कडुकान तो खाली बाकी निसून. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्या घरी नवीन मेहमान आलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. रोशनने आणले नाशिकवरून. बघा किती गोंडस आहे. आता त्याचं नामकरण वगैरे करूया आपण. आंघोळ घालू काय सगळं व्यवस्थित त्याला टापटीप ठेवूया. अरे बघा कुठं जाऊन बसले. क्यूट आहे बघा, क्यूट आहे. पण त्याने आंघोळ नाही केली वाटतं, भरपूर दिवस झाले. तर आता आपण आंघोळ घालूया त्याला. थांब ना, तसं नको ना पाणी टाकू, ते संपून जाईल ना पाणी. थांब, त्याचं नाव काय ठेवायचं आहे पण आपल्याला? हा इकडे रे. हां हां, बादलीमध्ये आपण पाणी आणलेलं आहे. गरम आहे थोडं थोडं, थंड करूया आपण. हा बघा कशी वाट बघू राहिला इथं बस. चला आता पाणी भरून झालेलं आहे आपल्या बादलीत. चल रे गोलू, गोलू गोलू चल. गरमच आहे ना. गोल्याला इथे नाव नाव करूया. ए गोलू इकडे. गोलू गरम आहे ना, गरम आहे ना. काय ग? ए गोलू इकडे. गोलू इकडे लवकर. नाव नाव करायचे, लवकर या. गोलू या या. तांपत मस्त नाव नाव घाली आता. जा जा जो 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 जा जो 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 जा जा जो 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 जा गोलू जा 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 गोलू. काय तर म्हणे मी सांभाळ करीन त्याचं. एवढं प्रेमाने सांग त्याला. ये गोलू ये या 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 इकडं. या 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 या. पण आला बघ आला. चला तर आपण आता गोलूला आंघोळ घालूया मस्तपैकी. गेट लावून घेतला मॅडमनी. चला चला. मी कधी आंघोळ नाही घालत, कधी अशा म्हणजे असं कुत्र्याला कधी आंघोळ घातलेली नाहीये. पण त्याला बघितलं असं छान वाटलं. अभी हम लॉन्ग ड्राइव पे जाने वाले हैं. मैडम है हमारे साथ आणि आपली टार्झन काढूया आणि जाऊया. मंडळी बघा गोलू कसा बसलाय. नाव सुचलं नाही म्हणून तात्पुरतं गोलू ठेवलंय. अरे घाबरून जातो मग. बिस्किट वगैरे खाल्ले त्यांनी, चपाती तर खात नाही. आता आम्ही थोडं पेटला चालू आहे, काम आहे म्हणून जाते. आता आम्ही आल्यावर परत त्याला बिस्किट घेऊन आला. बाय बाय. मॅडमची तयारी झालेली. अभी हम निकलने वाले हैं. तर मंडळी आम्ही निघालोय, पण रस्त्यात भरपूर पाऊस आला तर पूर्ण भिजून गेलोय आम्ही. आता मॅडमनी छत्री काढली, ती काही भिजली नाही. मलाच भिजावं लागणार आहे आता. चला अजून थोडं पावसाची वाट बघूया आणि निघूया. मंडळी पावसात भिजत आलोय आता आम्ही माझ्या सासरवाडीला खडकीला. मॅडम आले तर चिखला पिकला येऊ राहिले. पाणी बघा इथं, भात वगैरे मस्त लावलेत. विषय असं आहे का आता आम्हाला रस्ताच सुचत नाही कुठून जायचं आहे नेमकी. कारण भात वगैरे पूर्ण लावलेले आहेत आणि पायवाटाच आहेत, भरपूर पायवाटा आहेत. तो रस्ता होता ना तो पूर्ण बुजून टाकलाय. तर बघूया आता, जसा रस्ता सापडेल तसा जाऊया. मंडळी आम्ही इथं आलेलो आहेत, पण हे भातांची वाढच झालेली दिसत नाही इकडं. बघा तिथून रस्ता सोडलाय, बरं चांगलं काम केलंय. तरी पण आपल्याला गाडी तिथंच सोडायला लागली, कारण मागच्या ठिकाणी रस्ता नव्हता व्यवस्थित. आपल्याला अजून भरपूर पुढं जायचंय. मॅडम आहेत, त्यांना सगळ्यांचीच भीती वाटते. मी पुढे निघून आले म्हणे मला भीती वाटते. अरे ये ना, ती काय करतोय? अरे ये ना, मागच्या साईडने ये, मग इकडच्या साईडने ये. इकडच्या साईडला आहे ना, इथं ये ना तू.
अरे काय घाबरते तू, ये ना. अरे काय घाबरते बाबू, उठलं उठलं उठलं. डेंजर. अरे तू ते काय एवढ्या एवढ्याशा पिल्लाला कुत्र्याला घाबरते, ते हे काय. मंडळी हा बघा शेततळा किती भरलेला आहे. शेततळाचा उपयोग याच्यासाठी होता का नंतर आपल्याला शेतकरी बांधवाला पाऊस नसल्यावर ते पाणी खाली ओढून याच्यात खाली ओढून शेताला घेता येतं. इकडे शेतं पण छान दिसत आहे इकडच्या साईडला. मंडळी तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत. आता थोडंच लांब राहिलेलं आहे, तिकडे तर तुम्हाला दिसत नसेल. आणि हे येत आहेत मागून, पिशवी दिली त्यांच्याकडं. चप्पल थोडी नाही दादा तुटल्या असती, सटकली होती. म्हटलं आताच घेऊया, और खर्चा मैं बर्दाश्त नहीं कर सकता नवीन चप्पल घेणे का. तर तुम्हाला मी इकडचं ना वातावरण दाखवते. खूप छान वाटतं इकडे, म्हणजे सगळीकडे असे डोंगर डोंगर आहेत आणि असं धुकं पण आहे मस्त. आणि चारी साईडने असं भात लावलेलं आहे, खूप छान वाटतं. मी तुम्हाला दाखवते, बघू शकता. आता तुम्ही इकडचं शेततळं बघितलंच असेल. आणि इकडे भात लावलेला आहे आणि डोंगर आहेत तिकडे, म्हणजे चारी साईडनी डोंगर आहेत. खूप छान आहे वातावरण. आणि इकडे हे माझे हालच हाल केले. पाय चल चला जाऊया आता आपण. काय काकडी वाळका नाही आता ना इकडं कुठंच. मंडळी आता आम्ही आलेलो इथे, काय काय लावलेलं आहे तर ते आम्ही बघतो. इकडं उडीद लावलेलं आहे, उडीद. काकड्या लावलेल्या आहेत, काकड्या नाही म्हणजे काकडी. अजून काय काय लावलेलं आहे. कोणती भाजी आणायला चाईचा मोहर आणायला चाललोय, चाईचा मोहर आणायला चाललोय आता आम्ही. तर चला जाऊया आता आपण, दाखवतो. आणि काकडी, एवढी छोटी काकडी आम्ही तोडलेली आहे, आता खातो आम्ही. मस्त मस्त आहे, गोड गोड आहे. ओ थँक्यू. मस्त ना. तर चला पुढे टमॅटो पण लावलेले आहेत, म्हणजे ते आम्ही नाही लावलेले, दुसऱ्यांचे आहेत, ते पण दाखवतो आम्ही तुम्हाला. आणि आमच्यासोबत आहे काकाचा मुलगा आहे प्रसाद. तर चला आपण जाऊया आता. स्ट्रगल नीटा ड्रेस फाटल. तिकडनं आई आणि काकू येत आहे. इकडे टमॅटो लावलेले आहेत. खूप छान आहे, म्हणजे पावसाचं वातावरण नाहीये, ऊन पडलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे खूप छान वाटतं असं फिरायला. तर आता आपण जाऊया चला. प्रसाद 1. तर मंडळी आम्हाला इथे चाईचा मोहरच ना सापडलेला आहे. छोटा आहे पण आता आम्ही चाललोय. तर चला दाखवतो. दाखवा. हे असतं ना, याची भाजी बनवतात. माझा फोटो काढा असा. थांबतो. काय प्रसाद आई काय करू राहिले?
कडू कांदा आहे. कडू कांद बघूया आता कुठं आहे. हा बघा इथं कडू कांदा आहे. बाकी निसून बरी माळ घालून येईल घालून असं आलेला इथे थांबा. तर मंडळी इथं कडुकांद दिसलेला आहे. हा बघा कडुकांद तो खालीपर्यंत आपल्याला म्हणजे पूर्ण खाली करून काढायचा असतो. मुळासकट काढायचा असतं. ते प्रसादाची काढून राहिली इथं. हा बघा असं आहे. आता पूर्ण खालीपर्यंत आहे असतो ते मूळ. त्याचं मुळासकट काढावं लागतं आपल्याला. खोल आहे जास्त मोठा आहे. तर हे खोलू तो कडू कांदाचं मंडळी आता आपण पोचलोय घरी. भाजी थोडीच भेटली आहे आपल्याला. चाललो आता घरी. आता आपल्याला खिरकड्याला पण जायचं आहे. तर इथं पहिले जाऊया घरात. घराजवळ आले. थोडा हातपाय धुया, आराम करूया आणि निघूया. दोनच लसूण चला तर मंडळी आता आपण घरी निघूया. मंडळी आम्ही पोहोचलोय घरी. पाऊस चालूच झाला आता आम्ही इथं घरी पोहोचताच. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर बिलकुल करा. बाय बाय.